हा, लक्ष द्या माझ्याकडे. चालको बुद्धिदायक. चालक म्हणजे मेवणा, मेवण्याचा सल्ला घेतात. आणि या कलियुगात मला एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं. बसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. चालको बुद्धिदायक. चालक म्हणजे मेवणा, बुद्धिदायक मेवण्याचा सल्ला घेतात माणसं. आणि काय सुरू झालं? कन्या विक्रयीनो लोभात दंपती नांच कल्कनम. मुलींचा विक्रय कलियुगामध्ये चालू झालेला आहे. आता आता सोयरीक होतात का सौदे होतात? बोला. सोयरीक होती का सौदा होतो? सौदा, सोयरीक नाही. जिथं सौदा पटला तिथं संबंध आहे. याला सोयरीक म्हणायचं नसतं. लक्षात येते का? कन्या विक्रयीनो लोभात दंपती नांच कल्कनम. जिथं सौदा होऊन संबंध झाला तिथं आनंद मिळणार आहे का? नाही. जिथं सोयरीक झाली आणि संबंध झाला त्याच्यात तरी आनंद मिळत. त्यांनी म्हणावं काय द्यायचं ते त्यांनी, यांनी म्हणावं आम्हाला काही पाहिजेत नाही. कळलं माझं बोलणं? लक्षात आलं का? संबंध कसा असतो? अहो काय नको, हुंडा नको मामा. कळलं का? बस तुमची पोरगी द्या मला, आहे का नाही? बस तुम्ही मुलगी द्या बुवा, आणि तुम्हाला काय घालायचं ते मुलीच्या अंगावर घाला, नाही तर घालू पण नका, आम्हाला काही टेन्शन नाही, आहे का नाही? अशा जागी जे होतं त्याला म्हणतात सोयरीक. आणि आपल्या आता ठिकाणी सोयरीक न होता, संबंध न होता सौदे होतात. लोक म्हणतात नवरदेव पहा. नुसता नवरदेव पहा म्हणतात का? आम्हाला नोकरीवाला नवरदेव पहा. मग पोरगी नोकरीला का नवरदेवाला? बोला बोला बोला. पोरगी नोकरीला का नवरदेवाला? हा, नवरदेवाला. मग एवढे मोकळे काऊन येत? नवरदेवाला जर पोरी आहेत तर एवढे मोकळे काऊन येत पोरं? नवरदेवाला पोरगी नाही, जे नोकरीला पोरगी आहे. कळलं माझं बोलणं? आम्हाला जमीनदार नवरदेव पहा. पोरगी जमिनीला का नवरदेवाला? बोला. जमिनीला. आम्हाला चांगला प्याडवाला पहा. आता याच झालं दुसरा पहा. बरोबर आहे ना? लक्षात आलं का? ते बरोबर आहे का? कळतं का माझं बोललो तुम्हाला? मग कन्या विक्रयीनो लोभात दंपती नांच कल्कनम. मग दाम्पत्यामध्ये सारखं कलह भांडण आपल्याला पाहायला मिळतं. सासू जर जास्त बोलायला लागली तर सून काय म्हणती? आत्या लय नाकन वांगे सोलू नका. तुमच्या पोराला माझ्या बापानं विकत घेतलेलं आहे. कळलं माझं बोलणं? तुमच्या पोराच्या अंगावरचे कपडे सुद्धा माझ्या बापाचे. कन्या विक्रयीनो लोभात दंपती नांचे. बोलू देणार एक ती सून? मग बोला. बोलू देणार आहे का? होय माय ओ सासा ओ. बोल देणार आहे? नाही. हे पाहायला मिळालं. मला सत्संगाचा आनंद मिळाला नाही. मला वाटलं जाऊ दे या गृहस्थाश्रमी यांच्या घरी काय करायचं. कलियुगातल्या साधू संतांकडे जाऊन बघावं. कलियुगातल्या साधू संतांकडे जेव्हा गेलो तेव्हा काय पाहायला मिळालं? पाखंड निरता संत. हा संत सुद्धा पाखंड परायण झालेले दिसले. पाखंड परायण म्हणजे आता इथं जर एखादा केस वाढवलेला महाराज, दाढी वाढवलेला, वरून अशा माळा गिळा टाकलेल्या, कपाळाला आडवा गण लावलेला, मनगटाला रुद्राक्ष बांधलेले असा महाराज असतात. तो काही का न सांगन, लयच मोठा महाराज, किंटलाचा आहे आपलं, लय मोठा. बरोबर आहे का नाही? कळलं का माझं बोलणं? तुम्ही भुलता कशाला? आता साधं सिंपल असं बसलं की तुम्हाला मोठा महाराज वाटत नाही. आता मोठा महाराज कोण? केस वाढलेली पाहिजे, दाढी वाढलेली पाहिजे, बरोबर आहे ना? वरून त्यांना 10 माळा टाकलेल्या पाहिजे, झोपतानी काढून सगळ्याच ठेवल्या पाहिजे. बरोबर आहे ना? कळलं का माझं बोलणं तुम्हाला? जेवढा देखावा केला तेवढं भुलणारं जग आहे. पाखंडाला भुलणारं जग आहे ना. पाखंड निरता संत. संत सुद्धा पाखंड परायण झालेले पाहायला मिळाले. हे माझं मत नाही, हे भागवतात सांगितलं. पाखंड निरता संत. पाखंड म्हणजे पापाचं दुसरं नाव. लक्ष द्या माझ्याकडे. मग मला काय त्यांचा कलियुगात ते पाखंड निरता संत, त्याच्यातही आनंद सत्संगाचा मिळाला नाही. मग मी श्रीधाम वृंदावनामध्ये गेलो आणि वृंदावनात मला एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं. काय? वृंदावनात एक दृश्य पाहायला मिळालं. काय? एक तरुण स्त्री होती आणि तिचे 2 म्हातारी मुलं होते. माझे शब्द लक्ष देऊन आहे का? तरुण स्त्री आणि मुलं म्हातारे, असं दृश्य पाहायला मिळू शकतं का? हा, असं दृश्य नाही ना.
आई म्हातारी असते, मुलं तरुण असतात. पण इथं वेगळंच पाहायला मिळालं. आई आहे तरुण आणि मुलं झाले म्हातारे. मग मी विचारलं, कोण आहात तुम्ही? लक्ष देऊन ऐका बरं का. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायक. त्याच्यानंतर मला विचारलं, काशीत्वम का विमोचय मा, तुम्ही कोण आहात? आणि दोन म्हातारे पोरं कोण आहेत? तेव्हा तिनं सांगितलं, मी भक्ती आहे आणि माझे हे दोन मुलं आहेत म्हातारे झालेली, ज्ञान आणि वैराग. अहम भक्ती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगे न जरो. अहम भक्ती, महाराज मी भक्ती आहे आणि माझे दोन मुलं म्हातारी झाली या कलियुगात. कोणते? ज्ञान आणि वैराग्य. कलियुगात ज्ञान वैराग्य आहे का? भक्ती आहे. भक्ती म्हणूनच तुम्ही मंडपात पहिल्या दिवशी एवढ्या संख्येने आलात. तुमच्या अंतःकरणात भक्ती आहे ना, म्हणूनच तुम्ही भागवताला आलात ना. पण भक्ती आहे, पण ज्ञान वैराग्य आहे का? ज्ञान वैराग्य नाही ना. लक्षात येते का? वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैताग कशाला म्हणतात? नवरा बायकोचं थोडं भांडण झालं की नवरा बायको म्हणतो, भात झाला आता, जातो आता, तोंड पाहणार नाही तो, जातो आता, गोसाई होतो गोसाई. ती म्हणती, तुम्ही गोसाई झाल्यावर मी कशी राहू? तो म्हणतो, मी कशाला जाऊ माणच्या. मिटलं भांडण. ही वैताग आहे. वैताग वेगळं आणि वैराग्य वेगळं. वैराग्य कशाला म्हणतात? इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. इहलोकातले भोग तर सोडायचे, पण परलोकातले सुद्धा सोडायचे. आणि कलियुगात ज्ञान वैराग्य काय झालं? म्हातारं झालं. मग महाराज, माझ्या या दोन मुलाला तुम्ही तरुण बनवा. हे कोण म्हणतं? नारदजी या चार भावंडांना चिंतेचं कारण सांगतात. आणि त्या दोघांना तरुण बनवण्यासाठी मी अनेक उपाय केले, पण ते तरुण झाले नाही. महाराज सांगा, या चिंतेने मी चिंतातुर आहे, ते कशानं तरुण होतील? म्हणले, त्यांना तरुण करायचंय का तुम्हाला? त्यांना तरुण करायचंय ना, तुम्ही त्यांना भागवत ऐकवा. आणि असं सांगतात, ही 7 दिवसाची कथा नारदजींनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला पहिल्यांदा सांगितली. आणि तेव्हा भक्ती, ज्ञान, वैराग्य तरुण झालं. आणि भक्ती, ज्ञान, वैराग्यानं भक्ती मातेनं नारदजींची महिमा गायली. जयति जगति मायां यस्य कायाधवत्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. ओ साधू बाबा, धन्य आहात तुम्ही. जयति जगति मायां, तुमच्या वचनाला ऐकून माझे दोन मुलं तरुण झाले. कोण कोण? ज्ञान आणि वैराग्य. भागवतात काय मिळतं? ज्ञानही मिळतं आणि वैराग्यही मिळतं. आणि भक्ती तर आहेच. भक्ती, ज्ञान, वैराग्य या तिघाला तरुण बनवणारा ग्रंथ जर कोणता असेल, कथा जर कोणती असेल, तर श्रीमद भागवत कथा आहे. म्हणून 7 दिवसात ऐकण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली. मग महाराज, नुसतं भक्ती, ज्ञान, वैराग्य तरुण होतं का? नुसती भक्ती असून जमतं का? नाही. ज्ञान बी पाहिजे. मग नुसतं ज्ञान असून जमतं का? नाही. वैराग्य बी पाहिजे. आता भक्ती आहे तुमच्या अंतःकरणात, पण तुम्हाला कथेला यायचंय. मग येण्यासाठी वैराग्य पाहिजे का नाही? घरचं काम धंदा सोडावं लागेल ना. नाही मला ऐकायची इच्छा होती माय, पण काय करू आता घरातलं काम. मग असे असणारे येऊ शकतात का? नाही. मग वैराग्यही पाहिजे. आणि इथं आल्यानंतर ज्ञान बी मिळतं. भक्ती, ज्ञान, वैराग्याला तरुण बनवणारी कथा कोणती असेल, तर श्रीमद भागवत कथा आहे. म्हणूनच तर भक्ती, ज्ञान, वैराग्यच तरुण होतं का? अरे, जिवंत माणसाची मुक्तता करता नवल नाही. एखादा जर मेला, पाप करून मेला आणि प्रेत योनीला गेला, तर त्याची सुद्धा मुक्तता करणार हे परम मंगलमय भागवत आहे. त्याच्यासाठी आजा मेळ्याची, धुंदुकारीची कथा सांगतात. लक्ष द्या, आपला आत्मदेवाची आणि धुंदुकारीची कथा सांगतात. पण ती आज नाही, आता आपण ती उद्या पाहू. आपला वेळ झाला. 1 ते 4 चीच वेळ आहे, पण आज दादा सुरू व्हायलाच उशीर झाला. सगळे जुळवा जुळवी हे करायला. त्याच्यामुळं 15 अर्धा पाऊण तास 2 तास म्हणलं, 3 ला सुरू झाली, निदान 5 पर्यंत तरी करायला पाहिजे, आहे का नाही? म्हणून आज पहिलाच दिवस असल्यामुळं थोडा उशीर झाला. आरती हे सगळं होईपर्यंत आपली 10-15 मिनिटं जातील, बरोबर 5 वाजतील, आहे का नाही? मी काय भरपूर सांगेल तुम्हाला, पण तिकडे चपात्या वाट पाहिल्या तुमची. बरोबर आहे ना? पुन्हा हे जेवण झालं की पुन्हा हरिपाठ झालं की पुन्हा कीर्तन, सगळंच आहे. आणि जशी जशी जेवायची वेळ झाली तसा मंडप बी तिकडं फुल व्हायला लागला.
आता ते बाहेर जायला नको तिकडचे, आहे का नाही? त्याच्यामुळं आपलं उरकलेलं बरं, आहे का नाही? त्याच्या पुन्हा उद्यापासून आपली कथा बरोबर 1ला सुरू होणार. बरोबर 1ला सुरू होणार आणि 4ला संपणार. लक्षात ठेवा बरं का टायमिंग. उद्यापासून बरोबर 1ला सुरू आणि 4ला आरती सहित 4ला होणार. म्हणजे तुम्हाला जेवणाचं नियोजन वगैरे सगळं करता येईल. आज पहिलाच दिवस असल्यामुळे थोडासा उशीर झाला, पण उशीर जरी झाला तर आपण 2 तास भरपूर वेळ दिला, आहे का नाही? उद्यापासून आपल्याला भरपूर ऐकायचंच आहे. बरोबर 1ला या ठिकाणी आपण कथा सुरू करणार आहोत आणि 4 वाजेपर्यंत कथा चालणार आहे. आज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार विनोदाचार्य आदिनाथ महाराज लाड यांचं सुंदर असं कीर्तन 8 ते 10 या वेळेत होणार आहे. आपण सगळ्यांनी त्या कीर्तन श्रवणाचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांनी आपण संकीर्तन म्हणूयात आणि संकीर्तन म्हणून आपण आरती घेऊयात. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा 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 म्हणा म्हणा, पांडुरंगा 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 पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. सर्वांनी उभं राहा, सर्वांनी उभे राहा. पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा. Oh